चांदवड तालुक्यातील पाटे येथील वीर जवान किशोर अंबादास ठोके यांना 10,000च्या आसपास नागरिकांनी अनंतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे हाडे गोठवणाऱ्या थंडीत उणे 22 किमान तापमानात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना चांदवड तालुक्यातील पाटे येथील सुपुत्र किशोर अंबादास ठोके यांना हृदयविकाराच्या झटक्याने 12 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. तर आज दुपारी 5 वाजता त्यांचे पार्थिव मूळ गावी पाटे येथे दाखल झाले. यावेळी भारत माता की जय, वीर जवान किशोर ठोके अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अखेरचे दर्शन घेताना आई, पत्नी, भाऊ आणि कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी पत्नी वैशालीने 2 दिवसांनी आपले बाळ येणार आहे. जन्म झाल्यानंतर बाळाला पहिल्यांदी हातात घेण्याचे स्वप्न तुम्ही बघितले. आज हे स्वप्न राहिले. तुम्ही उठायला, आपले बाळ तुम्हाला बोलवत असल्याची हाक देत हंबरडा फोडला. यावेळी तिरंगा वीर पत्नी वैशाली ठोके यांना देण्यात आला. तसेच शासकीय, प्रशासकीय व चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण, चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, आजी माजी फौजी व वीर पत्नी वैशाली ठोके यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. देवली कॅम्प येथून आलेल्या जवानांनी तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी 3 राऊंड फायर करत मानवंदना दिली. यावेळी भाऊ सागर ठोके यांनी मुखाग्नी देत अंत्यसंस्कार करत अखेरचा निरोप दिला. या घटनेचा आढावा घेतला. डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60. समर्पित केलेल्या आपल्या कुंकवाच्या धन्या करतात शहीद जवानाकरते ही मानवंदना राष्ट्राला आहे. ही मानवंदना त्या शहीद जवानाला आहे, ज्या शहीद जवानाने आपलं उभं आयुष्य कुटुंबाला, गावाला न देता देशाला दिलं. नाही, अंत्यविधीचा अविधी आरोप उरकल्यानंतर